प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये खूपच दुःखाचा क्षण दाखवला आहे आणि एकीकडे आनंद पण झालेला आहे सगळ्यांना. त्यासाठी रिव्ह्यू स्किप न करता बघा. काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ, माझं ना स्वप्न अपूर्णच राहिलेलं आहे. तिला त्या अनिशाने पिन मारून दिली आहे की तू IASचा अभ्यास करत नाही का आता. पार्थ म्हणतो, अगं काव्या, असं काय करताय तुम्ही, रडताय कशाला, मी तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही आताही अभ्यास करून तुमचं स्वप्न पूर्ण करा. आणि तो ड्रॉवरमधून चष्मा काढतो आणि तिला चष्मा लावतो आणि म्हणतो, मला ना अशी रडवेली काव्या नकोय. मला ती काव्या हवी आहे की जिला पेज नंबर सहित माहीत असतं आणि प्रश्नाचं उत्तर. मला अशी काव्या हवी आहे. त्यामुळे मी तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. तो तिला चष्मा लावतो आणि तिला जवळ घेतो आणि तिला समजावत असतो. नंतर इकडे काव्या आणि वसू अत्यंत्या बसलेल्या असतात. मालिनी नाश्त्याची तयारी करत असते. तेव्हा मालिनी म्हणते, अगं काव्या, काय करते बाळा. काव्या म्हणते, काही नाही, मी ते थोडा अभ्यास करत होते. नंतर मिथुन काका म्हणतात, अरे वा, आज तर दादा पण आहे आपल्यासोबत नाश्त्याला. नंतर मानिनी म्हणते, आज नाश्त्याचं तर नशीबच आहे म्हणायचं की हे पण आहेत. विक्रम म्हणत असतो, मानिनी चल वाढ वाढ पटकन, मला खूप भूक लागली. मानिनी म्हणते, अहो थांबा थांबा जरा, तुम्ही खूपच घाई करताय. विक्रम आणि मानिनीची खूप छान जुगलबंदी नेहमीच ते दाखवतात. इकडे जीवा आणि नंदिनी आलेली असतात खाली. तेव्हा नंदिनीला असं ऑकवर्ड फील होता की आता सांगावं कसं सगळ्यांना. पण मालिनी म्हणत असते, अरे पोरांनो, बसा ना, काय झालंय, काही सांगायचं आहे का. पण तुम्ही नाही सांगितलं तरी मला कळणारच आहे बाबा. असं काही नाही की गुड न्यूज जर असेल तर डॉक्टरनेच सांगितली पाहिजे, तुम्हीही सांगू शकता. मिथुन काका पण तिकडून धावत येतो, अरे बाप रे, सासूबाईंना गुपित कळलंय वाटतं, मलाही सांगा. विक्रम म्हणत असतो, अरे वा, गुड न्यूज, खूपच आनंदाची गोष्ट आहे. पण नंदिनी थोडी अपसेट झालेली आहे, कारण डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये काय आहे हे नंदिनीला सांगितलंय आणि त्यांनी हा सीन काही दाखवला नाही. पण तिथे असं दाखवलंय की ती जीवाला पहिलेच सांगितलेलं आहे की डॉक्टरांनी रिपोर्ट दाखवले होते आणि त्या रिपोर्टमध्ये मी आई होऊ शकणार नाही. पण इकडे सगळेजण आनंद सेलिब्रेट करत असतात. तेव्हा काव्या पार्थला फोन करून सांगते की जीवा आणि नंदिनी आईबाबा होणार आहेत. आणि तो सीन घेतला आहे की जेव्हा नंदिनी सांगत असते की जीवा, हे बघा रिपोर्ट, आणि यामध्ये असं लिहिलंय की मी आई होऊ शकत नाही. जीवाला पण खूप वाईट वाटतं. जीवा म्हणत असतो, नंदिनी तू काळजी करू नको, अनेक मार्ग आहेत ग आई होण्यासाठी, हाच एकमेव मार्ग नाहीये. आणि देव एक दरवाजा बंद केला तर एक उघडतो. पण नंदिनी खूप रडत असते आणि म्हणते, माझ्याच नशिबी हे सगळं सुख का नाहीये. जीवा तिला खूप समजवतो आणि म्हणतो, नंदिनी तू काहीही काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. हे दोघीही नवरे एवढे छान वागतात ना यांच्या बायकासोबत, खूप खूप समजून घेतात त्यांना. नंतर तो अगदी तिला जवळ घेतो आणि तिचे आसू वगैरे पुसतो आणि नंदिनीला खूप छान समजावतो की नंदिनी तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. सगळ्यांना मी काय सांगायचं ते मी बघतो. नंतर नंदिनी खाली येऊन रडायला लागते आणि म्हणते, आई, असं सांगितलंय डॉक्टरने की मी कधीच आई होऊ शकणार नाही. आणि रडते, खूप रडते नंदिनी. नंतर ती म्हणते, माझ्याच नशिबी हे सगळं का आलं असेल आई. जीवाला बाळ किती आवडतात, देवाला माहिती आहे ना. मिथुन काका म्हणत असतात, अगं बाई नंदिनी, हे सगळं दुःख तुझ्या एकटीचं नाहीये, आम्ही तुझ्या सोबत आहे बाळा. विक्रम पण तिला खूप समजावतो की हे सगळं दुःख आपण एका क्षणात नष्ट करू शकतो, अनेक मार्ग आहेत आई होण्यासाठी. इकडे वसवात्याचा चेहरा अगदी पडतो. विक्रम तिला सांगतात, अगं असं रडत बसायचं नाही, आपण काहीही करू शकतो. मिथुन काका म्हणतात, अगं नंदिनी बाळा, माणसाने दिलेलं पुरत नाही आणि देवाने दिलेलं सरत नाही, त्यामुळे तू काळजी करू नको. देव तुझ्या ओटी हे बाळ टाकेलच, त्यामुळे तू काळजीच करू नको. आणि आपण डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेऊ ना, तू फर्स्ट ओपिनियनमध्येच काय एवढी दुःखी झाली आहे.
मानिनी पण तिला खूप समजावते, अगं बेटा तू रडू नको, हे दुःख तुझ्या एकटीचं नाहीये, पूर्ण घर तुझ्या सोबत आहे. आणि तेवढ्यातच पार्थ येतो आणि बेल वाजवतो. काव्या तिकडे गेलेली असते. हा प्रोमो तर सगळ्यांनी बघितलाच आहे की पार्थ म्हणतो, अरे हत्तीवरून पेढे वाटा रे, माझी बायको आई होणार आहे, मी बाबा होणार आहे. आणि विक्रमला तो म्हणतो, बाबा मी बाबा होणार आहे. इकडे सगळ्यांना एकीकडे दुःख आणि एकीकडे आनंद. तरी पण मानिनी आणि ते तिच्याकडे जातात आणि काव्याला मिठी मारतात. विक्रम पण पार्थला मिठी मारतो, मिथुन काका ते सगळे. आणि जीवा आणि नंदिनी मागेच थांबतात. जीवाच्या डोळ्यात अगदी पाणी येतं. इकडे काव्या जीवाकडे आणि नंदिनीकडे बघते. काव्याला पण हा आनंद झालाय, पण तिला व्यक्त करता येत नाही स्वतःच्या बहिणीमुळे. पण नंदिनी आणि जीवा खूप स्ट्रॉंग आहेत. नंदिनी सगळे स्वतःचं दुःख विसरून फक्त काव्यासाठी तयार होते. पार्थ सगळ्यांना पेढे भरवतो आणि नंतर जीवा आणि नंदिनीकडे जातो आणि म्हणतो, नंदिनी हा घ्या पेढा. काय झालंय, तुमचे डोळ्यात पाणी का? आणि जीवा तू पण असा का दिसतोय? नंतर नंदिनी काहीच बोलत नाही आणि म्हणते काही नाही. पण इकडे वसुआत्या एवढी कुचकं बोलते ना नेहमी, आणि म्हणते, अरे बाबा पार्थ तू मोठा आहेत ना घरातला, तर तू बरं झालं पहिला नंबर पटकावला. नंदिनी डोळ्यातलं पाणी पुसतच असते. तेवढ्यात लगेच परत म्हणते की अगं तुझ्या रूपाने तरी आम्हाला बाळाचं सुख भोगायला मिळेल. आणि नंदिनी कधीच आई होऊ शकणार नाहीये, त्यामुळे तिथं काही बाळ देऊच शकत नाही. विक्रम तिला म्हणत असतात, वसू आत्या, वसू नेहमी असं कुचकं बोललंच पाहिजे का? किती लागलं असेल त्या नंदिनीच्या मनाला. पण नंदिनी काही झालंय असं दाखवत नाही आणि म्हणते, पार्थ कॉंग्रॅच्युलेशन. आणि बघा ना देवाकडे किती वेगळी लीला आहे. एकीकडे दुःख तर लगेच सुखाची पावलं उमटली आहे घरात, आणि तुमच्या रूपाने आम्हालाही बाळाचा आनंद घेता येईल. पण पार्थला खूप ऑकवर्ड फील होतं की नंदिनीच्या नशिबी असं का आलं असेल, आणि आपला भाऊ एवढा चांगला जीवा, त्याला पण खूप वाईट वाटत असेल. आणि वसुआत्या म्हणत असते, नंदिनी तू काही आता टेन्शन घेऊ नको बरं मी असं बोलले तर. नंदिनी म्हणत असते, पार्थ कॉंग्रॅच्युलेशन. आणि पार्थच्या हातातून पेढा खाली पडतो, तर ती पेढा घेते आणि काव्याला भरवायला जाते आणि म्हणते, काव्या अभिनंदन, अगं तू आई होणार आहे, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स, अगं मी मावशी होणार आहे. आणि जीवा जीवा पण म्हणत असतो, त्या पार्थला मिठी मारतो आणि म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन भैया, बडे भैया आप बाबा हो रहे हो. आणि नंदिनी पण खूप असं दाखवते की मला दुःख झालेलं नाही, पण आतून खूप तुटले आहेत ते दोघं पण. नंतर विक्रम म्हणत असतो, अगं नंदिनी तू असं काय लावलंय की नाही नाही, अगं तू आई होऊ शकते, आपण काहीही करू, आणि अनेक वेगळे मार्ग आहेत ग आई होण्यासाठी, त्यामुळे तू काळजीच करू नको. आणि आता नाही तर पुढच्या काही दिवसातच तुमची पण गुड न्यूज भेटेल आणि तुमचे पण पेढे लवकरच आपण वाटूया, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही आई बाबा नक्की होणार. काव्याला थोडं ऑकवर्ड फील होतं आणि म्हणते, नंदिनी ताई मोठी असून तिच्या नशिबी हे सुख नाही, आणि देवाने माझ्या पदरी मूल टाकलंय. जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, बाबा अगदी बरोबर बोलतायत. असं नाही की आपण कधीच आई बाबा होऊ शकत नाही, नक्कीच होणार. मानिनी पण नंदिनीला खूप छान समजावते आणि म्हणते, नंदिनी बाळा खा पेढा खा, काहीही काळजी करू नको. आणि नंदिनी काव्याकडे जाते आणि म्हणते, काव्या आता कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, चिडचिड करायची नाही, बाळाची काळजी घ्यायची आणि तुझी पण काळजी घे. मानिनी म्हणत असते, हो काव्या, नंदिनी बरोबर बोलतीये, तू आता तुझी काळजी घ्यायला शिक आणि बाकीच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देऊन चिडचिड करून घेऊ नकोस. वसुआत्या म्हणत असते, हो ग बाई, आणि लवकरच बाळाचा पाळणा हलणार आहे, त्यामुळे मी पण खूप आनंदात आहे. नंतर रूममध्ये जाऊन स्वतःच एकटीच बडबडत असते वसुआत्या आणि म्हणते, एकीकडे दुःख आणि एकीकडे सुख. पण असं जर झालं, काव्याला जुळी मुलं झाली आणि तिने जर एक नंदिनीला दिलं तर अरे वेगळंच होणार आहे काहीतरी. आणि हसायला लागते आणि मोबाईलवर रम्याला सांगत असते, असं काही जर झालं तर काहीच फायदा होणार नाही, आणि काव्य असं करूच शकते की घे ताई, एक मला आणि एक तुला. पण नंतर नंदिनी आणि जीवा रूममध्ये जातात. नंदिनी म्हणत असते, माझा फोन बघू द्या हो, मी आईला बातमी सांगते की काव्या प्रेग्नेंट आहे म्हणून.
जीवा म्हणत असतो, नको हा नंदिनी, हे सांगताना तुला खूप त्रास होईल. नंदिनी म्हणते, अहो कसला त्रास? काव्या छोटी होती ना तेव्हा मी अशीच तिला हातावर घेऊन खेळवायची. आता तिचं मूल मी सांभाळेल आणि ते पण माझ्या सानिध्यात वाढेल. आणि कसला हो त्रास? आईला सांगायला, ती पण माझी बहीणच आहे ना. मी असं सांगेल की मला काही सध्या बाळ होत नाहीये, पण नंतर बघू. पण काव्या आता प्रेग्नेंट आहे. पण जीवाला खूप दुःख होतं. नंदिनी वरून असे बोलते, पण आतून खूप वाईट वाटतंय त्या दोघांना पण. आणि जीवा अगदी रडायला लागतो. नंदिनी पण खूप रडते. आणि हे सगळं दुःख विसरून ते पार्कच्या आनंदामध्ये सामील झाले आहेत. पण रूममध्ये जाऊन खूप रडतात. जीवा नंदिनीला मिठी मारतो आणि म्हणतो, नंदिनी असं का झालं असेल ग? मला किती बाळ हवं होतं, तुला माहिती होतं ना. किती दिवसापासून आपण बाळाचंच डिस्कस करत होतो की छोटी नंदिनी कधी येईल, काय होईल. पण देवाने असं का केलं असावं हेच मला कळत नाहीये. आणि खूप रडतात दोघेजण. नंतर पार्थ काव्याला रूममध्ये घेऊन जातं आणि म्हणतो, काव्या आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपण आई बाबा होणार आहोत. पण काव्या खूप अपसेट असते. आता पुढे काव्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काव्या बहुतेक ते बाळ नंदिनीला देईल. ते आपल्याला कळेलच पुढील भागामध्ये. पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की जीवा त्याचं दुःख मानिनीसमोर व्यक्त करत असतो आणि म्हणतो, आई मला की आपण ज्या गोष्टी मागतो देवाकडे, त्या गोष्टी देव आपल्याला का देत नसेल ग? माझ्याच नशिबी असा फाटका पदर का? नंदिनीला खूप गिल्टी फील होतं आणि तिला तिला जीवाचं दुःख कळतंय की काय वाटत असेल जीवाला. मानिनी म्हणते, अरे बाळा असं काही नाहीये, आपण काहीही करू, तू पण बाबा नक्की होशील. असे अनेक मार्ग आहेत, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस.